नांदेड जिल्हा कर्मचारी पतसंस्थेच्या होऊ घातलेल्या उद्या 21 तारखेला निवडणुकीच्या संदर्भात आज महारुद्र विकास पॅनलची या ठिकाणी आमच्या सर्व पॅनल प्रमुखांनी मतदारांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी सभा झाली। या सभेचा एवढा प्रचंड प्रतिसाद पाहून आज आमचा येणाऱ्या काळामध्ये विजय निश्चित आहे आणि परिवर्तन ह्या अटळ या पतसंस्थेमध्ये होणार आहे। पतसंस्थेची झालेली गच्छंती ही आम्ही येत्या काळामध्ये पतसंस्थेला कशी उभारी देता येईल नक्कीच आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि पतसंस्थेचं गतवैभव पतसंस्थेला आम्ही प्राप्त करून देऊ असे या ठिकाणी मी सर्वांना आश्वासित करतो। पतसंस्थेच्या माध्यमातून जो काही प्रचार सुरू आहे त्या प्रचारामध्ये महारुद्र विकास पॅनलला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। कारण मागील 9 वर्षामध्ये ज्या काही चुकीच्या पद्धतीने पतसंस्थेचा कार्यभार हाताळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सभासदांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करण्याचं काम 9 वर्षामध्ये घडलेलं आहे आणि आज जे प्रचार सभा किंवा प्रचार सुरू आहे त्या माध्यमातून आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे आणि निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे। मी तर अशी खात्री देतो की विजय हा महारुद्र विकास पॅनलचाच होणार आहे। जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहे, व्याजदराचा विषय असेल, शेजारची आरोग्य पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचा व्याजदर कमी असताना जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचा व्याजदर जास्तीचा कसा असू शकतो, तर या गोष्टीसाठी प्रकर्षाने नवीन येणारं पॅनल आहे ते सभासदांना व्याजदर दराची आकारणी करणार आहे। तसेच बिल्डिंग फंड जो घेतला जातो त्या बिल्डिंग फंड सुद्धा तो बंद केला जाणार आहे आणि जो गंगाळदेवीचा पैसा शिल्लक आहे पतसंस्थेमध्ये तो सभासदांच्या उत्थानासाठी वापरण्यात येणार आहे। त्यामधून एखादं मंगल कार्यालय वगैरे निर्माण करून असा पतसंस्थेला एक चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। येणाऱ्या 21 तारखेला निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे आणि शिलाई मशीनवरती मोठ्या प्रमाणात मतदान होऊन आम्ही विजयी होणार आहोत। जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था 2025 ते 30 यामध्ये महारुद्र विकास पॅनलचे आम्ही महिला गटातील उमेदवार आहोत। तर माझी सर्व मतदार सभासदांना आवर्जून विनंती आहे की आमच्या 15च्या 15 सभासदांना उमेदवारांना शिलाई मशीनवरती ठसा मारून प्रचंड मतांनी विजयी करा।